मित्रांनो, HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाच्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयाच्या पेपर फर्स्टमधील प्रकरण क्रमांक 1 क्लच याविषयी आपण अभ्यास करत आहोत. मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण क्लच विषयी माहिती घेतली. सुरुवातीच्या भागामध्ये ज्या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण वाहनाची ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे इंजिन पासून वाहनाच्या मागील चाकापर्यंत इंजिननं निर्माण केलेली गती ही कशी पुरवली जाते याचा आपण अभ्यास केला. त्यानंतर प्रकरण क्रमांक 1 उदाहरणार्थ क्लच यामध्ये क्लचचा उद्देश, क्लचचे वर्गीकरण, क्लचचे भाग उदाहरणार्थ क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, रिलीज लिव्हर, स्प्रिंग, त्यानंतर आदर्श क्लचचे गुणधर्म हे बघितले. व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण फ्रिक्शन क्लचचे काही भाग बघितले. फ्रिक्शन क्लच म्हणजे ज्या क्लचमध्ये मॅन्युअली ऑपरेटेड म्हणजेच मानवी शक्तीच्या साहाय्याने क्लच ऑपरेट केला जातात त्याला आपण फ्रिक्शन क्लच असं म्हणतो. या फ्रिक्शन क्लचचे सिंगल प्लेट, मल्टी प्लेट, कोन क्लच, डायफ्राम क्लच इत्यादी भागांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केला. व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण मॅन्युअली ऑपरेटेड क्लचचाच भाग म्हणजे हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लच आणि त्यानंतर ऑटोमॅटिक क्लच. ऑटोमॅटिक क्लच म्हणजे ज्या क्लच ऑपरेट करण्यासाठी कुठल्याही लिव्हरची गरज नसते. तो क्लच एंगेज किंवा डिसएंगेज हा इंजिनच्या स्पीडवरच होत असतो. या ऑटोमॅटिक क्लचमध्ये आपण पहिल्यांदा सेंट्रिफ्युगल क्लच, त्यानंतर सेमी सेंट्रिफ्युगल क्लच, फ्लुइड फ्लायव्हील इत्यादी भागांचा आपण अभ्यास केला. आज यामधील व्हिडिओ क्रमांक 4 मध्येच आपण ऑटोमॅटिक क्लचमधील टॉर्क कन्व्हर्टर याचा आपण अभ्यास करणार आहे. आता टॉर्क कन्व्हर्टर म्हणजे काय, तर या टॉर्क कन्व्हर्टरची रचना जी असते ही फ्लुइड फ्लायव्हील प्रमाणे असते. याच्यामध्ये एक फक्त ज्यादाचा भाग त्या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा टॉर्क कन्व्हर्टरची रचना आहे. याच्यामध्ये स्टेटर नावाचा एक ज्यादाचा भाग या ठिकाणी तुम्हाला दिसेल. याला स्टेटर किंवा रिएक्टर असे म्हणतात. फ्लुइड फ्लायव्हील हे टॉर्क कन्व्हर्टर हे फ्लुइड फ्लायव्हील प्रमाणेच असते किंबहुना त्याचप्रमाणे काम करते. फक्त याच्यामध्ये फरक एवढाच आहे की टॉर्क कन्व्हर्टर हा टॉर्क वाढवण्याचा काही प्रमाणात कार्य करतो, म्हणून याला आपण टॉर्क कन्व्हर्टर असं म्हणतो. आता याची रचना कशी आहे ते आपण बघूया. टॉर्क कन्व्हर्टरच्या रचनेमध्ये मुख्य 3 भाग येतात. पहिला जो भाग आहे त्याला आपण ड्रायव्हिंग मेंबर म्हणजे या ठिकाणी बघा हा इंजिनचा क्रँकशाफ्ट आहे. या इंजिनच्या क्रँकशाफ्टला जोडलेला हा निळ्या रंगाचा जो भाग दिसतोय हा निळ्या रंगाचा जो भाग आहे या निळ्या रंगाच्या भागाला आपण ड्रायव्हिंग मेंबर किंवा इम्पेलर किंवा याला पंप असं म्हणतो. याचा दुसरा जो भाग आहे या दुसऱ्या भागाला आपण ड्रिव्हन मेंबर. आता ड्रायव्हिंग मेंबर आणि ड्रिव्हन मेंबर याविषयी मी तुम्हाला मागे सांगितलंय. ड्रायव्हिंग मेंबर म्हणजे जो भाग दुसऱ्याला फिरवायचं काम करतो त्याला आपण ड्रायव्हिंग मेंबर म्हणतो. आता याच्या ठिकाणी काय होतं की इंजिनची शक्ती जी आहे ही क्रँकशाफ्ट मार्फत पहिल्यांदा कोणाला मिळते तर या ड्रायव्हिंग मेंबरला मिळते. हा निळ्या रंगाचा तुम्हाला जो भाग दिसतोय याला आपण ड्रायव्हिंग मेंबर असं म्हणलेलं आहे. ड्रिव्हन मेंबर म्हणजे ड्रायव्हिंग मेंबरची गती ज्या भागाला मिळते त्याला आपण ड्रिव्हन मेंबर म्हणतो.
या ड्रिव्हन मेंबर जो आहे या ड्रिव्हन मेंबरलाच आपण टर्बाईन किंवा रोटर किंवा ड्रिव्हन मेंबर असं म्हणतो. आता ड्रायव्हिंग मेंबरची गती ही या ड्रिव्हन मेंबरला मिळते आणि ड्रिव्हन मेंबर मार्फत या हिरव्या रंगाचा जो भाग आहे हा सगळा टर्बाईनचा भाग आहे आणि हा टर्बाईन जो आहे हा क्लच शाफ्टवर बसला आहे किंवा ट्रान्समिशन शाफ्टवर तो बसवलेला असतो. ट्रान्समिशन शाफ्ट आणि इंजिनचा क्रॅन्कशाफ्ट हे एकमेकांना डायरेक्ट जोडलेले नाही आहेत. तर इंजिनची शक्ती पहिल्यांदा या ड्रायव्हिंग मेंबरला मिळते. ड्रायव्हिंग मेंबर मार्फत ही ड्रिव्हन मेंबरला मिळते आणि ड्रिव्हन मेंबर मार्फत ही गिअर बॉक्सला दिली जाते. यामध्ये एक ॲडिशनल जो भाग दिलेला आहे त्या ॲडिशनल भागाला आपण स्टेटर असं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी लाल रंगामध्ये तुम्हाला जो भाग या ठिकाणी दिसतो या लाल रंगातल्या भागाला आपण या ठिकाणी स्टेटर असं म्हणतो. हा स्टेटर सारखा जो भाग आहे हा स्टेटरचा जो भाग असतो हा इथं टॉर्क वाढवण्याचं काम करतो. हा स्टेटरचा जो भाग आहे याची फिरण्याची दिशा ही एकच राहावी म्हणून तो फ्री व्हीलिंग वन वे क्लचवर बसवलेला असतो. आता यामध्ये इम्पेलर आणि टर्बाईन हे जे दोन भाग आहेत यांच्यामध्ये आतल्या बाजूला ब्लेड असतात. म्हणजे हा जो इम्पेलरचा भाग आहे आणि हा टर्बाईनचा भाग आहे यांच्यामध्ये आत ब्लेड बसवलेले असतात आणि हे जे ब्लेड जे असतात या ब्लेडची दिशा जी असते ती विरुद्ध दिशा असते. एकमेकांच्या विरुद्ध दिशेला त्या ठिकाणी ते बसवलेले असतात. आता या संपूर्ण युनिटमध्ये एक विशिष्ट प्रकारचं ऑइल भरलेलं आहे. या संपूर्ण सिस्टीममध्ये एक विशिष्ट प्रकारचं ऑइल भरलेलं असतं. जेव्हा इंजिन सुरू होतं तेव्हा क्रॅन्कशाफ्टची गती जी असते ही पहिल्यांदा इम्पेलरला फिरते आणि इम्पेलर हा स्वतःभोवती फिरायला सुरुवात करतो. परंतु आयडलिंग स्पीडमध्ये ज्या वेळेला इंजिनचा वेग कमी असतो त्यावेळेला इम्पेलरमध्ये असणारं ऑइल जे असतं हे बाहेरच्या दिशेला फेकलं जातं. सेंट्रिफ्युगल फोर्समुळे हे काय होतं बाहेरच्या दिशेला फेकलं जातं. परंतु हे बाहेर फेकलं गेलेलं जे ऑइल आहे याच्यामध्ये एवढा जोर नसतो की तो या टर्बाईनला फिरवायचं काम करेल. त्यामुळे हा टर्बाईन न फिरता हा इम्पेलरचा भाग आहे हा नुसताच फिरत राहतो. ज्यावेळेला इंजिनचे आरपीएम वाढवले जातात म्हणजे ॲक्सिलेटर पेडलवर ज्यावेळेस तुम्ही पाय द्याल त्यावेळेला इंजिनचे आरपीएम वाढतात त्यावेळेला या इम्पेलरमधून बाहेर पडणारं जे ऑइल आहे हे वेगात बाहेर पडतं. पण तरी सुद्धा ते टर्बाईनला फिरवण्यास असमर्थ असतं. मग हे टर्बाईनच्या दिशेने जे फेकले गेले ऑइल जे आहे हे पुन्हा त्या ठिकाणी इम्पेलरमध्ये पाठवायचं काम केलं जात असतं. आता या ठिकाणी टर्बाईन आणखीन इम्पेलर यांच्या दरम्यान या ठिकाणी हा जो भाग आहे याला आपण नाव दिलेलं स्टेटर. आता हे टर्बाईनमधून बाहेर पडलेले ऑइल जे आहे हे स्टेटरमधून फिरतं आणि स्टेटरमधून फिरून हे योग्य दिशेने पुन्हा इम्पेलरमध्ये पाठवलं जातं. आता ते ज्यावेळेस इम्पेलरमध्ये पाठवलं जातं त्यावेळेला त्या ऑइलमध्ये टॉर्क निर्माण केला जातो, ताकद निर्माण केली जाते आणि त्याच्यामुळे काय होतं की या इम्पेलरचा आउटपुट म्हणजेच इम्पेलरमधून बाहेर पडणाऱ्या ऑइलची गती ही पहिल्यापेक्षा जास्त होते. आता ही गती जास्त वाढल्यामुळे टर्बाईन हे वेगाने फिरायला लागतं आणि अशा प्रकारे इंजिननं निर्माण केलेल्या टॉर्कपेक्षा जास्त टॉर्क हा या टर्बाईन मार्फत पुढं गिअरबॉक्सला दिला जातो. आता मित्रांनो हा टॉर्क कन्व्हर्टर जो आहे या टॉर्क कन्व्हर्टरचे काय फायदे काय आहेत ते आपण बघूया. तर पहिला फायदा असा की कुठल्याही मध्यस्थीशिवाय कार थांबवता येते किंवा पुन्हा सुरू करता येते. म्हणजे आपण बघितलं की मॅन्युअल ऑपरेटेड क्लचमध्ये गाडी पहिल्यांदा आपल्याला न्यूट्रल करायला लागते किंवा पहिल्यांदा क्लच दाबायला लागतो मग गाडी न्यूट्रल करायला लागते.
परंतु या ठिकाणी कुठलाही गिअर न बदलता आपण डायरेक्ट क्लच दाबून या ठिकाणी गाडीला न्यूट्रल करू शकतो. याच गुणधर्मामुळे टॉर्क कन्व्हर्टर हे पूर्णपणे ऑटोमॅटिक असे बनलेलं असते. याच मुख्य कारणामुळे टॉर्क कन्व्हर्टर सध्याच्या वाहनांवर वापरला जातो. याचा दुसरा फायदा असा की क्लच असलेल्या वाहनांपेक्षा टॉर्क कन्व्हर्टर असलेल्या गाड्या या लवकर व सहज वेग घेतात. म्हणजे मॅन्युअल ऑपरेटर क्लचपेक्षा ही जी वाहनं आहेत ही वाहनं ही चांगल्या प्रकारे किंवा लवकरात लवकर त्या ठिकाणी पिकअप घेतात. याचा तिसरा फायदा असा टॉर्क कन्व्हर्टर हा वजनाला जड असल्या कारणानं याला वेगळ्या फ्लायव्हीलची आवश्यकता लागत नाही. हा जो टॉर्क कन्व्हर्टर असतो हा वजनाला जड असल्या कारणानं फ्लायव्हीलचं काम हा तोच करत असतो. चौथा फायदा मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये क्लच जास्त स्लिप होऊ दिला तर क्लच लवकर जळतो, परंतु हा धोका आपल्याला या ठिकाणी टॉर्क कन्व्हर्टरमध्ये अजिबात राहत नाही. याचा पाचवा फायदा असा की टॉर्क कन्व्हर्टरमध्ये हायड्रॉलिक फ्लुइड असतं. या हायड्रॉलिक फ्लुइड किंवा हायड्रॉलिक ऑइलमुळे ट्रान्समिशन सिस्टीममध्ये ओव्हरहीटिंग अजिबात होत नाही. म्हणजे ही सिस्टीम गरम जास्त प्रमाणात होत नाही. आता जसे एखाद्या गोष्टीचे फायदे असतात तसे त्याचे काही प्रमाणात तोटे पण असतात. याचा पहिला तोटा असा आहे की टॉर्क कन्व्हर्टरमुळं इंधनाचा खप वाढतो. म्हणजे मॅन्युअल ऑपरेटर क्लच असणाऱ्या गाड्यांपेक्षा ह्या गाड्यांमध्ये इंधनाचा खप हा जास्त असतो. दुसरी गोष्ट अशी की हा टॉर्क कन्व्हर्टर आपण इंजिन आणि गिअर बॉक्स यांच्या दरम्यान बसवतो, परंतु याला बसवण्यासाठी जागा मात्र ही जास्त लागते. तर मित्रांनो, टॉर्क कन्व्हर्टरची रचना, त्याचं कार्य, त्याचे फायदे आणि तोटे हे आता आपण बघितले. याच्यानंतरचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो क्लच ॲडजस्टमेंट. क्लच ॲडजस्टमेंट म्हणजे काय तर मॅन्युअल ऑपरेटेड क्लचमध्ये ज्या वेळेला आपण क्लचचा जास्त वापर करतो त्यावेळेला त्या क्लचमध्ये काही आपल्याला ॲडजस्टमेंट करायला लागतात. आता या ज्या क्लच ॲडजस्टमेंट आहेत या क्लच ॲडजस्टमेंटमधला पहिला जो भाग आहे तर आपण तो क्लच पेडल फ्री प्ले. आता क्लच पेडल फ्री प्ले याचा अर्थ काय तर क्लच एंगेज झाल्यावर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्लच पेडलवरचा ज्यावेळेस पाय काढता इंजिनची गती ही गिअरबॉक्सला ज्यावेळेस दिली जात असते त्यावेळेला क्लच पेडलमध्ये थोडासा फ्री प्ले म्हणजे त्याला आपण खुली हालचाल असं म्हणतो ही थोडीशी ठेवणे आवश्यक आहे. आता याचा फायदा काय असतो तर क्लच पेडलवरचा तुम्ही पाय काढल्यानंतर किंवा ज्याला आपण क्लच एंगेज केला असं म्हणतो त्यावेळेला जे थ्रस्ट बेरिंग जे असतं त्या थ्रस्ट बेरिंगवर जास्त दाब राहत नाही. आता याचा फायदा काय होतो तर प्रेशर प्लेट ही पूर्ण क्षमतेनं त्या ठिकाणी क्लचवर दाबली गेल्यामुळे त्या ठिकाणी क्लचची वेडीवाकडी झीज होण्याची शक्यता नसते. याचा दुसरा फायदा असा की काही ड्रायव्हर्सना आपण त्याला ड्रायव्हिंग हॅबिट म्हणतो त्याला काही वेळेला उगीच त्या ठिकाणी क्लच पेडलवर पाय हा दाबायची आवश्यक असते. आता आपण या ठिकाणी जर फ्री प्ले जर ठेवला नाही आणि जरा जरी पाय तुमचा जर क्लचवर पडला तर प्रेशर प्लेट ही अर्धवट त्या ठिकाणी डिसएंगेज होईल आणि तुमचा क्लच जो असतो हा किंवा क्लच प्लेट जी असते ती त्या ठिकाणी त्याची वेडीवाकडी झीज होण्याची शक्यता असते. हे सगळं टाळण्यासाठी आपण क्लच पेडलमध्ये थोडासा फ्री प्ले ठेवतो. फ्री प्ले म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्लच पेडल थोडंसं पाय देता त्यावेळेस क्लच हा लगेच त्या ठिकाणी डिसएंगेज होत नाही. आता या आकृतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला हे क्लच पेडल दिसेल आणि या क्लच पेडलच्या मागच्या बाजूला इथं एक लॉकनट त्या ठिकाणी दिलेला आहे. इथे एक तुम्हाला स्पॅनर त्या ठिकाणी दाखवलं आहे
हा लॉकनट जो असतो हा थोडासा ॲडजस्ट करून त्या ठिकाणी क्लच पेडलमध्ये हा फ्री प्ले ठेवला जातो. आता हा फ्री प्ले किती ठेवायचा, तर सर्वसाधारण क्लचमध्ये 1.5 ते 2 सेंटीमीटर इतका त्या ठिकाणी फ्री प्ले ठेवला जातो. पण हायड्रॉलिक क्लच जो असतो, जे हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लच आपण म्हणतो, या हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लचमध्ये हा जो फ्री प्ले जो असतो हा 6 मिलीमीटरपेक्षा जास्त ठेवता कामा नये. लक्षात आलं. आता या क्लच ॲडजस्टमेंट मधला पुढचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो फ्लोअर बोर्ड क्लिअरन्स. त्यामध्ये आकृतीमध्ये तुम्हाला हे क्लच पेडल दिसेल. क्लच पेडल आणि त्याच्या खालचा जो भाग आहे याला आपण फ्लोअर बोर्ड असं म्हणतो. आता ज्या वेळेला तुम्ही क्लच पेडलचा पाय काढता त्यावेळेला क्लच पेडल आणखीन फ्लोअर बोर्ड यांच्यामध्ये थोडंसं अंतर असतो, याला आपण म्हणतो फ्लोअर बोर्ड क्लिअरन्स असं म्हणतो. किंबहुना ज्यावेळेस क्लच एंगेज असतो त्यावेळेला तो फ्लोअर बोर्डला टेकला जाऊ नये, कारण तो जर त्या ठिकाणी जर टेकला तर ज्या वेळेला तुम्हाला क्लच दाबायचा असतो त्यावेळेला तो व्यवस्थित डिसएंगेज होणार नाही. आता या फ्लोअर बोर्ड ॲडजस्टमेंटसाठी काय केलं असतं, तर या क्लच पेडलच्या खालच्या बाजूला एक स्क्रू दिलेला असतो. तो स्क्रू ॲडजस्ट केला की त्या ठिकाणी फ्लोअर बोर्ड म्हणजे गाडीचा खालचा तळ आणखी क्लच पेडल यांच्यामध्ये एक विशिष्ट अंतर त्या ठिकाणी आपल्याला ठेवता किंवा उपलब्ध करून देता येतं. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे क्लच रिलीज लिव्हर ॲडजस्टमेंट. आता क्लच रिलीज लिव्हर ॲडजस्टमेंट म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसते, ही प्रेशर प्लेट कव्हरची क्लच कव्हरची आकृती आहे. या क्लच कव्हरवर 3 ते 4 त्या ठिकाणी रिलीज लिव्हर या ठिकाणी बसवलेले असतात. या आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी रिलीज लिव्हर दिसतील. आता ज्या वेळेला तुम्ही क्लच डिसएंगेज करतो त्यावेळेला रिलीज बेरिंग करून या रिलीज लिव्हरवर एका पाठोपाठ एक अशा प्रकारे ठिकाणी दाब पडत असतो. परंतु काही वेळेला या रिलीज लिव्हरची उंची किंवा लांबी ही जी रिलीज लिव्हर नटबोल्टच्या सहाय्याने इथे जे बसवलेले असतात त्यांची उंची किंवा त्यांची लांबी जी असते यांच्या फरकामुळं क्लच हा पूर्ण क्षमतेनं काम करू शकत नाही. जर त्याची लांबी जास्त असेल, ज्या रिलीज लिव्हरची लांबी जास्त असेल ती लवकर दाबली जाईल, ज्याची लांबी कमी असेल ती उशिरा दाबली जाईल. यामुळे काय होतं की प्रेशर प्लेट ही पूर्णपणे क्लच प्लेटपासून मोकळी होत नाही, आणि ती जर मोकळी झाली नाही तर क्लच प्लेटची त्या ठिकाणी वेडीवाकडी झीज होण्याची शक्यता असते. आता यामुळे काय होतं की प्रेशर प्लेटवर काही प्रमाणात दाब राहतो व क्लच पूर्णपणे डिसएंगेज होत नाही. म्हणून एक ठराविक कालानंतर या ठिकाणी या रिलीज लिव्हर जे असतात त्यांची उंची तपासली पाहिजे. यामध्ये आकृतीमध्ये तुम्हाला हे दिसतंय की याच्यामध्ये एक कॉम्बिनेशन स्क्वेअर दिलेला आहे, त्याच्यावर एक पट्टी दिलेली आहे. तर आणि या प्रेशर प्लेटवर असणार कव्हरवर क्लच कव्हर असणारे नटबोल्ट जे आहेत या नटबोल्टची ॲडजस्टमेंट करून त्याची लांबी आणि त्याची उंची जी असते ही त्या ठिकाणी सेट केली जाते. यासाठी मात्र तुम्हाला क्लच काढून एका सपाट अशा पृष्ठभागावर घ्यायला लागतो. इथं तुम्हाला फ्लॅट सरफेस दिसेल की तिथपासूनची त्याची उंची आणि त्याची लांबी जी असते ही लांबी त्या ठिकाणी आपण ॲडजस्ट करून आपण या ठिकाणी क्लच रिलीज लिव्हरची ॲडजस्टमेंट करत असतो. आता हे करण्यासाठी आपल्याला डायल गेज किंवा मागाशी सांगितल्याप्रमाणे कॉम्बिनेशन स्क्वेअर किंवा गेज प्लेट यांची मात्र आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता लागते. आता याच्यानंतरचा जो भाग आहे जे ह्या 3 जे ॲडजस्टमेंट असतात या 3 ॲडजस्टमेंट आपल्याला क्लचच्या नेहमी कराव्या लागतात. याच्यानंतरचा जो भाग आहे
तो म्हणजे क्लच वापरण्याच्या योग्य मार्गदर्शक सूचना. म्हणजे आपल्या वाहनाचा क्लच जो आहे, मॅन्युअली ऑपरेटेड क्लच बद्दल आपण बघतोय. ऑटोमॅटिक क्लच बद्दल या ठिकाणी आपण माहिती घेत नाहीये. ही जी माहिती आहे ही मॅन्युअल ऑपरेटेड क्लच साठी आहे. आता मॅन्युअल ऑपरेटेड क्लच जो आहे हा फ्रिक्शन या तत्वावर काम करतो. त्यामुळे त्याच्यामध्ये घर्षण होणे, त्याची झीज होणे हे भाग हे ओघाने येतातच. परंतु आपला क्लच हा जास्त काळ टिकावा, त्यामध्ये घर्षण कमी व्हावं, इंजिनची जास्तीत जास्त शक्ती ट्रान्समिशनला दिली जावी, या सर्व कारणासाठी काही गोष्टी आपण त्यासाठी पाळल्या पाहिजेत. ते मुद्दे कोणकोणते आहेत ते आपण बघूया. पहिला मुद्दा जो या ठिकाणी दिलेला आहे की नेहमी गाडी सुरू करताना न्यूट्रल गिअरमध्ये सुरू करावी, म्हणजे यामुळे क्लच खराब होत नाही. काही लोकांना सवय असते की त्या ठिकाणी क्लच दाबायचा किंवा त्या ठिकाणी फर्स्ट गिअरमध्ये गाडी टाकायची आणि सुरू करताना क्लच पेडलवर पाय देऊन त्या ठिकाणी गाडी चालू करायची. यामुळं त्या ठिकाणी इंजिन आणि ट्रान्समिशन यांच्यामध्ये धक्का बसण्याची शक्यता असते आणि त्यामुळे एखाद्या वेळेला त्या ठिकाणी क्लच हा लवकर खराब होण्याची शक्यता असते. जर न्यूट्रल गिअरमध्ये ठेवून तुम्ही गाडी जर चालू केली तर क्लच हा लवकर खराब होत नाही. दुसरा जो आकडा आहे तर गाडी योग्य गतीने चालू केल्यास इंजिन हंटिंग होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी एका विशिष्ट वेगामध्ये गाडी आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही गिअर बदलणं गरजेचं आहे. म्हणजे फर्स्ट गिअरमध्ये सेकंड गिअरला, सेकंड गिअरमध्ये थर्ड गिअरला, थर्ड गिअरमध्ये टॉप गिअरला असता, त्या प्रत्येक वेळेला इंजिनचा वेग जो असतो हा एक ठराविक असेल तरच त्या ठिकाणी हंटिंग होण्याची शक्यता असते. हंटिंग म्हणजे त्या ठिकाणी व्हायब्रेशन जे निर्माण होत असतात हे व्हायब्रेशन त्या ठिकाणी निर्माण होत नाही. आता तिसरं काम काय करायचं आहे आपण, तर गरज नसताना इंजिनवर जास्त भार देऊ नये. आता इंजिनवर भार याचा अर्थ असा की त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस आपल्या गाडीची जी कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे त्या कॅरिंग कॅपॅसिटीपेक्षा जास्त माल गाडीमध्ये भरू नये. किंवा जर एखादा आपण विचार केला की एक दुचाकी गाडी आहे, त्याच्यामध्ये समजा 2 व्यक्ती वाहून नेण्याची क्षमता आहे, साधारण 150 किलोग्राम वजन त्याची वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यापेक्षा जर जास्त वजन तुम्ही जर त्याच्यावर लादलं किंवा 3 जण 4 जण असं त्या ठिकाणी जर प्रवास जर केला तर इंजिनवर लोड येण्याची शक्यता असते आणि इंजिनवर लोड आला तर पर्यायानं त्याचा क्लच हा लवकर झिजतो. चौथं आपण त्या ठिकाणी एक सूचना अशी बघतोय की गाडी चालवताना गरज नसताना क्लच पेडलवर पाय ठेवू नये. मगाशी आपण जे बघितलं की मी सांगितलं की जे क्लच पेडल फ्री प्ले किंवा क्लच पेडल फ्री प्ले मगाशी मध्ये आपण बघितलं की काही लोकांचे ड्रायव्हिंग हॅबिट असे असतात की त्याला कारण नसताना क्लच पेडलवर पाय दाबायचे आवश्यकता. आता तुम्ही अर्धवट अशा ठिकाणी जर क्लच पेडल जर दाबलात तर क्लच प्लेटची ही वेडीवाकडी झीज ही निश्चित होत असते. तर ती होऊ नये तर म्हणून आवश्यक असेल त्यावेळेसच त्या ठिकाणी क्लच पेडलवर तुम्ही पाय द्यायचा आहे. पाचवं या ठिकाणी जे कारण ते अतिशय महत्वाचं कारण या ठिकाणी आपण बघतोय की इंजिन चालू ठेवून गाडी थांबवायची असेल तर गाडी न्यूट्रल करा. काही लोक काय करतात, गाडी गिअरमध्ये ठेवतात आणि क्लच दाबून गाडी थांबवतात. आता यामुळे काय होतं की इंजिनची गिअरबॉक्सला पण जी गती दिली असते ती आपण समजा न्यूट्रल जर गाडी केली तर त्या ठिकाणी आपल्याला क्लच जास्त वेळ आपल्याला ऑपरेट करावं लागत नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला क्लच पेडलवर पाय देऊन जर आपण गाडी जर थांबवली असेल तर त्या ठिकाणी क्लच पेड ही लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो ज्यावेळेस आपण सिग्नलला थांबतो, काही वेळेला रस्त्यात काही कारणासाठी आपण ज्यावेळेस थांबतो त्यावेळेला सरळ गाडी त्या ठिकाणी न्यूट्रल करावी, म्हणजे त्या ठिकाणी क्लचवर फारसा लोड येत नाही. 6वा या ठिकाणी आपण बघतो तो अतिशय महत्वाचा असा भाग आहे की उतारावर कधीही क्लच दाबून गाडी न्यूट्रल करू नये.
बऱ्याचशा लोकांची हे असतं की गाडी गिअरमध्ये ठेवायची आणि त्या ठिकाणी क्लच दाबायचा, म्हणजे काय होतं की इंजिन आणि ट्रान्समिशन सिस्टीम यांच्यातलं त्या ठिकाणी हे निघून जातो आणि गाडी चाकही फ्री फिरतात. तर असं कधी करू नये, तर त्याचा परिणाम काय होतो की क्लचवर खूप जास्त लोड येतो आणि क्लच हा लवकर खराब होण्याची शक्यता असते. मित्रांनो, यातला पुढचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो डबल डी क्लचिंग. आता डबल डी क्लचिंग जे आहे तर याला किंवा हा जो भाग आहे हा बहुतांशी कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये वापरला जातो. कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये म्हणजे आता आपण काय करणार, पुढला जो आपला जो चॅप्टर आहे तो गिअरबॉक्सचा आहे. गिअरबॉक्समध्ये आपण गिअरबॉक्स विविध प्रकार त्या ठिकाणी पाहिलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी स्लायडिंग मेश गिअरबॉक्स, कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स, सिंक्रो मेश गिअरबॉक्स असे विविध प्रकार त्याचे आहेत, ते आपण बघणार आहोत. तर या कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये टॉर्क क्लचच्या साहाय्याने मेन शाफ्टवरील गिअर हे ले शाफ्ट गिअरशी मेश करताना दोन्ही शाफ्टची गती त्या ठिकाणी समान करणं आवश्यक असतं. म्हणजे हे शक्यतो काय की ज्यावेळेस तुम्ही मोठ्या गिअरमधून लहान गिअरमध्ये येत असतं, म्हणजे चौथ्या गिअरमधून तिसऱ्या गिअरमध्ये, तिसऱ्या गिअरमध्ये दुसऱ्या गिअरमध्ये येत असतात, त्यावेळेस होतं काय, तर मेन शाफ्टची गती जी असते ही मेन शाफ्टची गती ही गिअरच्या आकारामुळं ही ले शाफ्ट गिअरपेक्षा जास्त आहे. तर अशा वेळेला तुम्ही चौथ्या गिअरमधून तिसऱ्या गिअरमध्ये किंवा तिसऱ्या गिअरमध्ये दुसऱ्या गिअरमध्ये येत असतात, त्यावेळेला गिअर एंगेज करताना त्यावेळेला ते दोन्ही गिअरची फिरण्याची गती ही वेगळी असल्या कारणानं त्या ठिकाणी आवाज निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून आपण या ठिकाणी हे करत असताना मोठ्या गिअरमधून खालच्या गिअरमध्ये असताना 2 वेळा त्या ठिकाणी क्लच हा डिसएंगेज करतो, म्हणून याला आपण डबल डी क्लचिंग असं नाव दिलं. आता हे कसं करतो, तर पहिल्यांदा आपण काय करतो, क्लच डिसएंगेज करतो. क्लच डिसएंगेज करून आपण गाडी न्यूट्रल स्थितीमध्ये आणतो. या चौथ्या गिअरमधून पहिल्यांदा न्यूट्रल करायची, त्यानंतर ॲक्सिलरेटर पेडल दाबायचं, ॲक्सिलरेटर पेडल दाबून आपण काय करतो, इंजिनचा वेग थोडासा वाढवतो. इंजिनचा वेग वाढला की पुन्हा क्लच डिसएंगेज करायचा आणि पुन्हा डिसएंगेज करून मग त्या ठिकाणी जो गाडी न्यूट्रल गिअरमधून पुन्हा त्या ठिकाणी थर्ड गिअरमध्ये न्यायचं. असं केल्यामुळं त्या ठिकाणी गिअरमध्ये कुठल्या प्रकारचे आवाज निर्माण होत नाही, त्यालाच आपण डबल डी क्लचिंग म्हणतो. ही प्रोसेस थोडीशी किचकट आहे, सध्याच्या वाहनांमध्ये फारशी वापरली जाते, कारण कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स हे सध्याच्या वाहनात फारशी वापरली जात नसल्या कारणानं हे डबल डी क्लचिंग आजकालच्या वाहनांवर फारसं वापरलं जात नाही, परंतु याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं पहिलं प्रकरण हे संपलेलं आहे. या पहिल्या प्रकरणामध्ये काही स्वाध्यायामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो, हे तुम्ही लिहून घ्या. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे क्लचचे कार्य लिहा. प्रश्न लक्षात घ्या, क्लचचे कार्य लिहा. दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे क्लचचे वर्गीकरण कशा प्रकारे करतात. क्लचचे वर्गीकरण कशा प्रकारे करतात. प्रश्न तिसरा, सिंगल प्लेट क्लचची सुबक नामनिर्देशित आकृती काढा. प्रश्न तिसरा, सिंगल प्लेट क्लचची नामनिर्देशित आकृती काढा. प्रश्न चौथा, क्लचच्या प्रमुख भागांची नावे लिहा. क्लचच्या प्रमुख भागांची नावे लिहा. प्रश्न पाचवा, टॉर्क कन्व्हर्टरवर टीप लिहा. टॉर्क कन्व्हर्टरवर टीप लिहा. पुढचा प्रश्न, सेंट्रिफ्युगल क्लचची सुबक आकृती काढून त्याविषयी माहिती लिहा. सेंट्रिफ्युगल क्लचची सुबक आकृती काढून त्याविषयी माहिती
लिहा. त्यानंतरचा प्रश्न आहे, क्लच वापरण्याच्या योग्य मार्गदर्शक सूचना कोणत्या? प्रश्न पुन्हा ऐका. क्लच वापरण्याच्या योग्य मार्गदर्शक सूचना कोणत्या? आणि शेवटचा प्रश्न, डबल डिक्लचिंग म्हणजे काय? प्रश्न पुन्हा ऐका. डबल डिक्लचिंग म्हणजे काय हे स्पष्ट करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पेपर फर्स्ट ऑटोमोटिव्ह व्हेकल टेक्नॉलॉजी याचं पहिलं प्रकरण जे आहे क्लच, हे आज आपण शिकलेलो आहोत. यानंतर लवकरच आपण प्रकरण क्रमांक 2ला सुरुवात करणार आहोत. हे सगळं आपल्या लक्षात आलं असेल असं समजतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.